नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या खारोड्या, भरपूर ठिकाणी याला ज्वारीचे सांडगे पण म्हणतात, तर आपण आज त्याची रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर खारोड्या ज्या आहे मी इथे ज्वारीच्या याकरता बनवल्या, कारण की आपण बाजरीच्या बनवल्यात ना, तर ज्यांना मूळव्याध वगैरे असतो त्यांना पण खूप त्रास होतो आणि उन्हाळ्यामध्ये बाजरीपेक्षा ज्वारी खाणं योग्य. म्हणजे थंड ऑलरेडी खारोड्या ज्या आहे त्या खूप बाजरी गरम असते, त्याच्यात पुन्हा आपण लसण मिरची घालतो तर त्रास होतो. तर तो त्रास न होण्यासाठी मी इथे ज्वारीच्या बनवल्या. म्हणजे कसं थंड पण असते ज्वारी, तर मी ज्वारीच्या बनवलेल्या आहे. त्यासाठी आपल्याला ज्वारी पहिले स्वच्छ साफ करून आणि नंतर ती भरडून घ्यायची. मी जात्यावरच भरडली होती. भरडून आपल्याला चाळून घ्यायची आहे. चाळल्यानंतर त्याचं हे जे पीठ उरतात ना, ते आपल्याला एका साईडला ठेवायचे आहे आणि ज्या वरच्या कण्या असतात ना जाड जाड, त्या आपल्याला भिजू घालायच्या आहे. आता मी इथे भिजू घातलेल्या होत्या, पण आपल्याला जर इन्स्टंट बनवायचं असेल ना, तर आपल्याला काय करायचं आहे, ते ताकामध्ये भिजू घालायचं आहे. म्हणजे काय होईल, त्याला थोडासा आंबूसपणा येईल. तर मी ताकामध्ये भिजू न घालता मी 3 दिवस त्याच्या जाड कण्या ज्या आहेत त्या पाण्यामध्येच भिजत ठेवल्या. म्हणजे उन्हाळ्यात खूप अशी गरमी असते आणि त्याने छान असं ते फर्मेट होऊन जातं. तर आता मी इथे लसण, हिरवी मिरची, लाल मिरची घेतलेली आहे आणि छान असं मिक्सरमध्ये आबडधोबड आपल्याला काढून घ्यायचं आहे. यासोबतच जिरे, ओवा आणि तीळ घेतलेले, मीठ घेतलेले. तर आता ह्या ज्या खारोड्या आहे, आपण वर्षभराचं हे वाळवण असतं, तर ते छान असं चुलीवर केलं तरच योग्य, कारण की पूर्ण असं छान असं ते शिजून निघतं. पण जर आपल्याकडे चूल नसेल तर आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये गॅसवर पण तयार करू शकतात. तर मी इथे 2 किलो ज्वारी जी आहे ती भरडून घेतली होती आणि त्याच्या कण्या आहे ना ग्लासाने मोजू शकतात, कटोऱ्याने किंवा पातेल्याने आपण मोजू शकतात आणि त्याच्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं. आता मी जे आहे, सपोज आपण जर 1 ग्लास किंवा 1 पातेलं जर आपलं कण्या होत असेल ना, तर आपल्याला दुपटीने त्याचं पाणी ठेवायचं आहे आणि प्लस अजून थोडं शिल्लक पाणी आपल्याला साईडला गरम करून ठेवायचं आहे. म्हणजे जर कमी पडलं तर आपण वरून त्याला घालू शकतो. तर जर आपण 1 पातेलं जर आपल्या कण्या होत असेल तर आपल्याला 2 पातेले पाणी ठेवायचं आहे आणि अजून अर्ध पातेलं पाणी आपल्याला वेगळं साईडला काढून ठेवायचं आहे. म्हणजे कमी जर झालं तर आपण वरून घालू शकतो, पण जास्त नाही घालायचं आहे. म्हणजे पातळ झालं तर जमत नाही, तुटतात आपल्या खारोड्या. तर पाणी छान असं उकळी आल्यानंतर मी इथे सर्व मसाले घालून घेतले. मी इथे तीळ, जिरे, ओवा, मीठ हे आणि छान असं घालून घेतलं आणि त्याच्यानंतर जो आपला लसण आणि मिरची होती ना, त्याची पण पेस्ट घालून घेतली. तेल आपण वापरलेलं नाही आहे, डायरेक्ट पाण्यातच आपण सोडून दिलेलं आहे. तर लसण जास्त वापरायचं आहे आपल्याला. जितका आपण लसण वापराल ना तितकी चव छान होते. वाटलं असं थोडंसं तिखट कमी घालू शकतात, पण लसण जास्त घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता पाण्याला छान अशी उकळी आली ना, तर ह्या ज्या कण्या आहेत ना आपण भिजू घातलेल्या, तर ह्या आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहे. तर कण्या आपण जर आपल्याला इन्स्टंट बनवायचं असेल ना, म्हणजे आपल्याला जास्त नाही भिजवत घालायचे, तर आपण आदल्या दिवशी ना रात्री पण ह्या कण्यांमध्ये ना ताक किंवा दही घालून रात्रभर त्याला भिजून देऊ शकतात. तर 2 आपले बेनिफिट काय आहे, मी ह्या कण्या आंबवलेल्या आहेत ना 3 दिवस भिजू घातलेल्या होत्या. याने काय होईल, तर शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही. जर आपण रात्रभरच ठेवलं ना, तर तरी पण आपल्याला शिजण्यासाठी जो आहे तो कमी टाईम लागेल इन्स्टंट केल्यापेक्षा. तर भिजू घातल्या तर छान अशा शिजून निघतात. आणि कण्या सोडल्यानंतर कंटिन्युअसली फिरून आपल्याला ते हलवायचं आहे चाटूनी, जेणे की त्याच्यामध्ये गाठी होणार नाही. पण कण्या जाड असतात ना, त्याच्यामुळे त्याच्या गाठी होत नाही. पण झाल्या तर लगेच आपल्याला त्याच्या मोडून घ्यायचे. आता काय, आपण हे जे पीठ उरलेलं होतं ना खालचं बारीक, आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालूनच आपल्याला ते मिक्स करून आणि नंतर आता ह्या कण्यांसोबत ते सोडून द्यायचं आहे. तर
आमच्याकडे काय करतो आम्ही, म्हणजे खारोड्या वगैरे बनवायच्या असल्या ना तर आदल्या दिवशी रात्री शिजवून ठेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला थापतो. पण जर आपल्याकडे लगेच शिजून आणि लगेच थापत असेल तर आपण ही सगळी प्रोसेस सकाळी करू शकतात. पण मी इथे रात्रीच करून घेतलेलं आहे, कारण की काय होतं, सकाळी उठलो की पीठ तरीसुद्धा गरम, आपलं उन्हाळा असतो ना तर तेव्हासुद्धा हे पीठ खूप गरम असतं. तर गरम गरम मग आम्ही सकाळी उठल्या उठल्या थापून घेतो ऊन पडण्याच्या आधी. तर अशा पद्धतीने आता कण्या आहे ना खूप वेळ शिजू द्यायच्या आहे आपल्याला, जवळपास 25 ते 30 मिनिटे, कारण की जितकं छान शिजेल ना तितका छान आपला खारोड्या येईल. तर पीठ घालून आणि मग तसं छान आपलं पूर्ण मिक्स करून चवीनुसार मीठ वगैरे घालून आपल्याला त्या झाकून ठेवायचे हे पातेलं पूर्ण. आणि नंतर आता ही दुसऱ्या दिवशीची सकाळची क्लिप आहे. तर आपण बघू शकतात पीठ झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळं वरून असं छान असं ते कडक झालेलं आहे. तर ते सर्व मिक्स करून आपल्याला लगेच आता त्याच्या खारोड्यात थापून घ्यायच्या आहे. तर मी इथे मिठाची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला पाणी लावलं आणि असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे मिक्स, आणि नंतर बॉल तयार करून आपल्याला त्याच्या खारोड्या थापून घ्यायच्या आहे. तर मला इथे आंबट आवडतात म्हणून मी आंबवून घेतलेलं आहे. जर आपल्याला फक्त स्पायसी हवे असेल ना तर बिना आंबवल्याचे पण आपण हे लगेच थापून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे. पाणी पण जास्त लावायचं नाही आहे, नाहीतर आपली खारोडी जी ती तुटून जाते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण खारोड्या ज्या आहेत ते आता थापून घेतलेल्या आहे. तर याच्या आपण वडे पण घालू शकतो किंवा जे आपण साबुदाण्याची चकली बनवतो ना तर चकली पण गाळून घेऊ शकतो. आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल, जसला आपल्याला खायचं असेल तर आपण तसे तयार करू शकतात. हे वडे किंवा आपण जी चकली गाळून घेणार आहेत ना हे आपण तव्यावर पण भाजून खाऊ शकतो, थोडंसं तेल वगैरे घालून. आणि खारोड्या तर आपल्याला भाजताच येतात गॅसवर. जर तळून खायचं असेल तर वड्या चकल्या अशा पद्धतीने आपण गाळून घेऊ शकतात. तर मी पूर्ण खारोड्या अशा थापून घेतल्या आणि छान 3 ते 4 दिवस त्याला उन्हामध्ये वाळवून घेतल्या. तर कलर पण बघू शकतात अगदी छान असा व्हाईट आलेला आहे आपल्या खारोड्यांचा. तर मी आता इथे आपल्याला तळून दाखवते. तर आंबट असल्यामुळे उन्हाळ्याचं कसं खूप असं छान चटपटीत खावं असं वाटतं. तर आपण आंबट जर बनवल्या तर अजून छान, पण जर आपल्याला स्पायसी बनवायचे असेल तर आपण तशा बनवून ट्राय करू शकतात. फक्त पाणी आपल्याला जास्त नाही घालायचे, थोडं पाणी साईडला ठेवा. जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तरच वरून आणि गरमच पाणी घालायचे. ह्या छोटे छोटे काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्यात ना तर आपली रेसिपी अगदी छान अशी परफेक्ट होईल. तर ह्या पद्धतीनेच फॉलो करा. तर मी ते चकली वडे आणि थोडीशी खारोडी जी तळून घेतलेली आहे. तर ज्वारीच्या असल्यामुळे कण्या अगदी छान अशा फुलून आलेल्या आहे त्याच्या, आणि चव पण खूप छान झालेली आहे. ज्यांना बाजरीचा त्रास होत असेल उन्हाळ्यामध्ये ते अशा ज्वारीचे पदार्थ तयार करून खाऊ शकतात. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर बघू शकतात अगदी छान अशा कण्या आपल्या फुलून आलेल्या आहे आणि आपल्या ह्या खारोड्या अगदी रेडी आहे आणि तेलकट पण झालेलं नाही आहे.